नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक चौथे त्यातला समास दुसऱ्याचं वाचन सुरू करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे कीर्तन भक्ती. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक चौथे समास दुसरा कीर्तन भक्ती. आधी ह्यावरील स्वामींनी केलेले निरूपण आपण ऐकून घेऊया. कीर्तन भक्ती. फक्त परमात्मा अविनाशी आहे, आनंदरूप आहे. तो आपल्या हृदयात राहतो. आपले हृदय सोडून तो कधी कुठे जात नाही. आपली शोकांतिका अशी झाली आहे की आपला जीव आतील आनंदरूप भगवंताकडे पाठ करतो आणि विनाशी अनित्य दुःखमय प्रपंचाकडे धाव घेतो. संसाराकडे पाठ करून जीवाने हृदयस्थ भगवंताकडे तोंड फिरवले की भक्तीचा जन्म झाला असे समजावे. ज्ञान व भक्ती यामध्ये एक मोठा फरक आहे. अंतःकरणात विवेक, वैराग्य, शम, दम आणि दैवी संपत्ती असेल तरच ज्ञान तेथे ठरते. पण तो आहे आणि मी त्याचा आहे असा भाव अंतःकरणात उत्पन्न झाला की भक्ती आलीच. हा भाव आला म्हणजे जीव अगदी शुद्ध व पवित्र होतो किंवा असतो असे नव्हे. पण जसा भाव स्थिरावतो तसा जीव आतबाहेर प्रेमाने भरू लागतो. प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड येणारे दोष आपोआप लोटतात व जीव पवित्र बनतो. मी त्याचा आहे हा भाव कोणत्या जीवात केव्हा कसा उत्पन्न होईल हे सांगता येत नाही. कोणात नुसत्या श्रवणाने, कोणात कीर्तनाने, कोणात नामस्मरणाने, तर कोणात पादसेवनाने किंवा अर्चनाने तो भाव उदय पावतो. म्हणून भक्तीच्या 9 प्रकारात प्रत्येक प्रकार स्वतंत्रच आहे. हे जरी खरे तरी माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजे ते दुसऱ्याला सांगितल्यापासून त्याला स्वस्थ बसवत नाही. म्हणून श्रवणानंतर कीर्तन स्वाभाविकपणे होते. सभेमध्ये भगवंताचे गुणगायन केल्याने सांगणारा व ऐकणारा दोघेही आनंद लुटतात. अनेक लोक भगवंताकडे वळतात. चला तर मग आता आपण दुसऱ्या समासाचं ओवी वाचन सुरू करूया. कीर्तन भक्ती. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. ज्याला भगवंताचे भजन हवे त्याने आपली वाणी भगवत गुण गायनाला वाहून टाकावी. वाणीला वजन येण्यासाठी चांगले ग्रंथावलोकन असावे, उत्तम पाठांतर असावे, मनापासून कीर्तनाची आवड असावी. श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. ते 9 प्रकारचे आहे असे सांगितले. त्यापैकी पहिले जे श्रवण त्याचे वर्णन संपले. आता दुसरे जे कीर्तन त्याचे वर्णन ऐकावे. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या, भगवंताची कीर्ती वाढवावी, त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोलती ठेवावी. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. पुष्कळ पाठांतर करावे, पुष्कळ ग्रंथांचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. आपुलिया सुख स्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नये. आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. हरिकथा केल्यापासून कधीही राहू नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ उघा. आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीनपणा आणण्याचा सोस असावा. त्यासाठी अतिशय प्रयत्न करावा. हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरी कीर्तनाची.
भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी, अगदी जीवापासून त्याचीच गोडी असावी, सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असावी. भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते. भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे. त्यात गोष्टी, विनोद, चुटके, गाणे, नाचणे सगळे काही प्रमाणात असावे, पण मूळ कथेचे सूत्र विसरू नये. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, भौतजनासी उपाये, हरी कीर्तने कलयुगी. भगवंताला कीर्तन फारच आवडते. कीर्तनाने वक्त्याला व श्रोत्यांना दोघांना समाधान लाभते. कलियुगामध्ये तर बहुजन समाजाला कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतःकरणे, लक्षून कथा करावी. भगवंताची जी निरनिराळी सगुण रूपे आहेत त्यांचे अवयव, अलंकार, भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे. आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतःकरणात पाहून कथा करावी. तिच्यासमोर आपण कथा करतो ही जाणीव ठेवून कीर्तन करावे. येश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होये. भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा. भगवंताचे गुण अशा रसाने वर्णन करावेत की त्याने भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. कथा अन्वय लापणिका, नामघोष करताळिका, प्रसंगे बोलाव्या अनेका, धात माता नेमस्त. कथा सांगताना तिच्यामध्ये कथानकाची सुसंगती असावी. शब्दांवर कोट्या कराव्या. मधून मधून भगवंताच्या नावांचा घोष करावा. सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्या. याशिवाय त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा बोधकथा व सत्यकथा हटकून सांगाव्या. टाळ मृदांग हरिकीर्तन, संगीत नृत्य तान मान, नाना कथानुसंधान, तुटोंची नेदावे. टाळ, मृदंग, गायन, नृत्य, तानाबिना यासह भगवंताचे कीर्तन करावे. पण या सगळ्यांमध्ये कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाही हे ध्यानात ठेवावे. कीर्तनाच्या बाह्यांगामध्ये वरील गोष्टीबरोबर करुण रस असावा. प्रेमाचे सात्विक भाव असावे. नाना प्रकारचे काव्य म्हणावे. शृंगारासकट सर्व रस असावे. बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणकुटे आनंदे भरावी. कथा सांगण्याच्या ओघात करुण रसाचा लोट वाहील अशी धडाकून कथा करावी आणि श्रोत्याचे कान आनंदाने भरून टाकावे. कंप रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. कथा सांगता सांगता सात्विक भावाने मन भरून जावे. शरीर कंप पावणे, अंगावर शहारे येणे, नाचावेसे वाटणे, प्रेमाश्रू येणे, गायला लागणे इत्यादी अनावर होऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करावा. पदे दोहडे श्लोक प्रबंध, धाटी मुद्रा अनेक छंद, विरभाटी व विनोद प्रसंगे करावे. कथेमधील प्रसंग वर्णन करताना पदे, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावे. त्याचप्रमाणे भाटांनी रचलेले वीररसाचे पोवाडे म्हणावे. हास्यरसाचा पण उपयोग करावा. नाना नवरसिक शृंगारिक, गद्यपद्याचे कौतुक, नाना वचने प्रस्ताविक, शास्त्राधारे बोलावी. कथेमध्ये शृंगारासकट नवरस असावे. उत्तम गद्य व पद्य वाङ्मय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचने कथेच्या ओघात सांगावी. आता पुढील 10 ओव्यांमध्ये श्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असावे ते सांगतात. कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्म विद्येतील नेता असतो. तो स्वतः अनुभवी वक्ता असावा. नीती, न्याय, वैराग्य, भक्ती व ज्ञान यांचे पोषण होईल असेच त्याने सांगत राहावे. सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे एक प्रमुख ध्येय आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य लक्षण, नीती, न्याय, स्वधर्म रक्षण, साधन मार्ग, अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचे लक्षण काय? नीती, न्याय व स्वधर्म यांचे रक्षण कसे करावे? साधन मार्ग कसा असतो आणि परमात्म स्वरूप कसे आहे या गोष्टी कीर्तनामध्ये स्पष्टपणे सांगाव्या. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी, अध्यात्म विद्या. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी.
निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्म स्वरूप सांगावे. पूर्व पक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्त. बहुधा बोलणे व्यस्त बोलोची नये. विषय मांडित असता पूर्व पक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा. तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा. शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये. करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण. माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे. वेदांचा अभ्यास करावा. लोकांना पुराणे समजून सांगावी. माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगांनी स्पष्ट करून सांगावे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे. गुरु परंपरा निर्धारे चळोंच नेदावी. ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी. आपली गुरुपरंपरा मोठ्या निश्चयाने टिकवून धरावी. तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये. करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण. परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. वैराग्याचे रक्षण करावे. आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्यांचे रक्षण करावे. जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हे सगळे सांभाळतो. कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे. नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन सुटेल असे काही सुद्धा कीर्तनात बोलू नये. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षुन निर्गुण बोलत जावे. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात. हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने विद्येने विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे क्षुल्लक आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे मर्म आहे. वक्ता खरोखर स्वानुभव संपन्न असा पाहिजे. सकळ रक्षुन ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे. उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रांसी. जो अनुभवी वक्ता असतो तो सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा तर मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन. या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. असो हे सर्व राहू द्यावे. ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे पुन्हा पुन्हा गायन व वर्णन असते त्यास भगवत भजन म्हणतात. भक्तीचा हा दुसरा प्रकार होय. कीर्तनाने काय काय घडून येते त्याचे वर्णन आता आपण ऐकूया. कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती. कीर्तने भगवत प्राप्ती येद अर्थी संदेह नाही. कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते यात मुळीच शंका नाही. कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होये सत्पात्र. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो. तो शीलवान चारित्र्यवान बनतो. कीर्तने अवेग्रता घडे कीर्तने निश्चये सापडे. कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्त्यांचा. कीर्तनाने एकाग्रता साधते. भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो. कीर्तनाने श्रोते व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसूत करी आपण. तेणे नारद तोची नारायण बोलीचेत आहे. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंतांचे कीर्तन करतो. त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात. त्याला भगवत रूप मानतात. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा. सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरी कीर्तनी वसे. म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्यापलीकडे आहे. कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो. भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगदात्मा ईश्वर दोन्ही राहतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ती निरूपण नाम समास दुसरा. या प्रकारे इथे आपलं समास दुसरा कीर्तन भक्ती ह्या शीर्षकांतर्गत जो समास आपण वाचन केलं त्याचं वाचन आता इथे संपत आहे.
हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.